गुड मॉर्निंग. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या या पिंपळे सौदागरमधल्या सहकार दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय हा एव्हरीथिंग अबाउट अकाउंटिंग, ऑडिट अँड रेक्टिफिकेशन फॉर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा विषय ठेवलेला आहे. आणि ह्या विषयावर कारण आपलं मार्चचं आर्थिक वर्ष संपत आलेलं आहे, त्याच्या आधी आपल्याला आपले सगळे अकाउंट्स वगैरे सगळे व्हेरीफाय करणं, ते चेक करणं ह्याचे अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी आपण व्याख्यान ठेवलं आहे. हे व्याख्यान देण्यासाठी आपले एक ज्येष्ठ आणि अनुभवी असे चार्टर्ड अकाउंटंट CA इंद्रजित कल्याणकर हे इथे आलेले आहेत आणि त्यांना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांचा ऑडिट करायचा भरपूर अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा आपण करून घेऊ. तुमच्या ऑडिट संबंधीचे आणि अकाउंटिंग संबंधीचे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांना ते उत्तर देतील. मी कल्याणकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सर. नमस्कार. परत एकदा संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण मागच्या वर्षी पण गेल्या वर्षी पण या विषयावरती व्याख्यान केलं होतं, पण त्यातले जे विषय होते ते थोडे वेगळे होते. आजचा जो विषय आहे आपण तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. फक्त अकाउंट्सच महत्त्वाचं नाही तर ऑडिट आणि रेक्टिफिकेशन पण कसं महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या व्याख्यानामध्ये समजून घेऊया. तर आत्ता आपण या वेळच्या व्याख्यानाचा मुख्य विषय अकाउंटिंग, ऑडिट आणि कंप्लायन्सेस. नेहमीप्रमाणे सहकार दरबार दर महिन्याच्या पहिल्या रविवारी जो सहकार दरबार आयोजित करतो पिंपळे सौदागर शाखेतर्फे, त्यामुळे आपल्यासारख्या लोकांशी भेट होते, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच धन्यवाद देतो. आणि आता आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. तर मुख्य विषय काय आहे की याच्यामध्ये अकाउंटिंग तर हे सगळ्यात महत्त्वाचं विषय आहे. कारण अकाउंटिंगमध्ये काय होतं की तुम्हाला प्रत्येक पै आणि पैचा हिशोब ठेवायचा असतो. कारण तुम्ही जे आहात तुम्ही कस्टोडियन आहात कुठल्याही सोसायटीचे किंवा कुठल्याही संस्थेचे, तुम्ही कस्टोडियन म्हणून काम करता. तर जेव्हा आपण कस्टोडियन म्हणून काम करतो तेव्हा आपली जबाबदारी ही दुप्पट वाढते. जेव्हा आपण स्वतःचं काम करतो त्यावेळेला कदाचित आपण एखादी गोष्ट निग्लिजंट करू शकलं तर होऊ शकते, पण जेव्हा आपण लोकांसाठी काम करत असतो, लोकांच्या वतीने काम करत असतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रत्येक विषयात काय चुका होऊ शकतात ते माहिती असणं आवश्यक आहे. चुका झाल्या त्यानंतर सुधारायच्या कशा ती पण वेगळा भाग आहे, पण आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की काय चुकीचं झालं नाही पाहिजे. तर कायदे आपले जे आहेत, भारतीय कायदे थोडे क्लिष्ट आहेत, त्यामुळे प्रत्येकाला समजतील असं नाही, थोडी कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये असते. त्यामुळे सहज सोप्या भाषेत हे कायदे समजून घेणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि ते अंमलात आणणं हे खूप गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने मी एक छोटंसं इथे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे की जेणेकरून आपले जे काय मुद्दे आहेत ते छोट्या सोप्या पद्धतीने कव्हर होण्याचा प्रयत्न होतील. तर आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं कुठल्याही संस्थेचं, म्हणजे सहकारी संस्था असो, कुठलीही संस्था असो, कंपनी असो, बिझनेस असो, कुठल्याही संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचा पाया जो असतो तो ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी. तुमचा विश्वास आणि पारदर्शकता हे सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. काय होतं, कमिटी मेंबर जेव्हा येतात तेव्हा कमिटी मेंबर हे सगळ्या संस्थेने निवडून दिलेले असतात. तुमच्या प्रत्येक मेंबरनी तुम्हाला अपॉइंट केलेलं असतं ॲज अ कमिटी मेंबर. त्यामुळे तुमची जबाबदारी नक्कीच वाढते. तर तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो तुम्हाला सार्थ करायचा असतो आणि तो सार्थ करायसाठी पारदर्शकता हा सगळ्यात मोठं टूल आहे तुमच्याकडे, की जे आपण म्हणू शकतो की जे आपण वापरू शकतो आणि त्यातनं आपण पारदर्शकतेच्या थ्रू आपण लोकांना आपल्यावरचा विश्वास जो लोकांनी आपल्यावर ठेवला आहे तो आपण सिद्ध करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो आहे की द अकाउंटिंग अँड ऑडिट सिस्टम इन कोऑपरेटिव्ह सोसायटी not merely statutory requirement but the backbone of the transparency and accountability and trust between the managing committee and members. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही कशी ट्रस्ट बिल्ड करायची. तर लोकांना सगळ्यात जास्त विषय काय असतो, आम्ही मेंटेनन्स देतो तर आम्हाला प्रत्येक पैशाचा हिशोब कळायला पाहिजे की पैसा आम्ही दिलेला आहे तो आम्ही कष्टाने कमवला आहे, तो कुठे खर्च झाला आहे, कुठल्या कामांसाठी खर्च झालेला आहे, त्याच्यामधनं आम्हाला नक्की कुठल्या सेवा मिळत आहेत. कारण बऱ्याच वेळेला तर मी मेंटेनन्स देतो आहे पण माझ्या इथले रिपेअरिंग होत नाही आहे, माझ्या इथे पाईपच खराब आहे, समोरचा रस्ता चांगला नाही आहे, स्वच्छता होत नाही आहे, हाऊसकीपिंगसाठी मी एवढे पैसे देतो तरी माझं काही इथे होत नाही आहे, सोसायटी मेंटेन राहत नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी मेंबरच्या तक्रारी असतात. 100 लोक असतात, 100 लोकांप्रमाणे 100 मतं असतात. तर त्या प्रत्येकाचं मत आपण विचारात घेऊन सगळ्यांना समजेल आणि सगळ्यांचं त्याच्यामध्ये हे होईल याप्रमाणे आपल्याला सोसायटी चालवायची असते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, ट्रान्सपरन्सी. क्लिअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स बिल्ड अ कॉर्नर ऑफ ट्रान्सपरन्सी. म्हणजे काय की तुम्हाला ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे की हां हे फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण घेतलं तर हाऊसकीपिंग एजंट नेमायचं आहे. हाऊसकीपिंग नेमताना तुम्ही 3 कोटेशन घेतले पाहिजे. 3 कोटेशनपैकी कुठलं त्याने आधी कुठे काम केलेलं ते बघितलं पाहिजे, तिथले फीडबॅक घेतले पाहिजे. मॅनेजिंग कमिटीने हा सगळा अभ्यास केला पाहिजे. AGMमध्ये ही गोष्टी मांडली पाहिजे की हां हे 3 वेंडर आम्ही शॉर्टलिस्ट केले होते आणि त्यातनं आम्ही हा वेंडर निवडला. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम वेंडर निवडता, रिन्युअलसाठी गरज नाही आहे, पण जेव्हा तुम्ही नवीन वेंडर घेऊन येता कुठल्याही सोसायटीसाठी किंवा कुठल्याही कामासाठी, तर त्या प्रत्येक वेंडरला तुम्हाला
तुम्ही कुठल्या चाचण्या घेतलेल्या आहेत त्याच्या, कुठल्या निकषावरती तुम्ही त्याला पास केले त्याचं कोटेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये राहिली पाहिजे. तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तुम्ही त्याला किती पेमेंट करणार आहात, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी पेमेंट करणार आहात, तर ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर लिगल कम्प्लायन्सेस. आता काय झालं, कुठलीही संस्था म्हटली की तिला एक न्यायालयीन किंवा एक कुठल्याही कायद्याच्या अंतर्गत ती संस्था चालते. तर आपल्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी MCS ॲक्ट 1960 हा आहे, कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे. त्याच्या अंडर आपली कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येते. सोसायट्यांचे बरेच प्रकार असतात, तुम्हाला माहिती असेल. क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी असतात, म्हणजे त्याला पतसंस्था म्हणतात, किंवा इव्हन बँका पण असतात, क्रेडिट कॉपरेटिव्ह बँका, त्या पण याच ॲक्टच्या अंडर येतात. किंवा कन्झ्युमर सोसायटीज असतात. कन्झ्युमर सोसायटीज म्हणजे काय की तुम्हाला किराणा माल वगैरेसाठी काय असतं, आपण पुण्यामध्ये जर बघितलं तर ग्राहक बाजार म्हणून खूप मोठी कन्झ्युमर सोसायटी आहे, तर त्या टाईपच्या पण सोसायटी असतात. तर आपल्या सगळ्यांसाठी जो ॲक्ट आहे तो हा MCH ॲक्ट 1960चा आहे. तर याच ॲक्टच्या अंडर सोसायटीचं मॅनेजमेंट पण येतं, हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीजचं. आणि का बरं हे सगळं करायचं, तर आपण जर ऑडिट आणि अकाउंटिंग जर व्यवस्थित केलं तर आपले जे काय इनरेग्युलेटिज असतील त्या एस्केलेट होण्याच्या आधी आपल्याला लक्षात येईल. जसं सरांनी आत्ता सांगितलं राईटली की आपण जर फॉर्म सबमिट नाही केला किंवा ऑडिट रिपोर्ट सबमिट नाही केला तर त्याच्यासाठी आपल्याला DDRकडनं पत्र येऊ शकतं. DDRकडनं पत्र येऊन आपलं त्याच्यामध्ये तुमची अगदी मॅनेजिंग कमिटी पण बरखास्त होऊ शकते. तर त्याच्यासाठी हे सगळे आयडेंटिफाय इश्यू कुठे होतात, तर ऑडिटमध्ये होतात. कारण ऑडिट रिपोर्ट इतका कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतात की तुम्ही हे काम केलं आहे, नाही केलं आहे, येस नो तुम्हाला उत्तर द्यायचे असतात. तर त्याच्यानुसार ते अर्ली डिटेक्शन जे आहे ते ऑडिटमध्ये होतं. मला आपण काय म्हणतो आहे की अकाउंटिंगमध्ये तुमची ट्रान्सपरन्सी येते, लिगल कंप्लायन्समध्ये कंप्लायन्सेस होतात, आणि अर्ली डिटेक्शनमध्ये तुमचे पुढे होणारे जे धोके आहेत ते थांबवले जातात. तर आता मी जसं म्हणालो लिगल फ्रेमवर्क काय आहे की हे कशासाठी करायचं आहे, तर आपले हे जे कायदे आहेत, तर हा महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1961 आहे. त्याच्या अंडर हा ॲक्ट तयार झाला. त्या ॲक्टमध्ये तुम्हाला लेजिस्लेशन, त्याच्यानंतर फॉर्मेशन कसं करायचं, ऑपरेशन काय करायचं, त्याचे सगळे जे काय आहेत हे सगळं आपलं ॲक्टमध्ये दिलेलं आहे की कुठल्या सेक्शनच्या अंडर काय करायला पाहिजे. ऑडिट करायचं तर सेक्शन कुठला वापरायचं, ॲक्टिव्हिटी रिपोर्ट आहे तर सेक्शन 82. म्हणजे हे सगळे जे आहेत ते सेक्शन्स का करायचं. जसं आपलं इन्कम टॅक्स असतील, GST असेल. आता आज बजेटचा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इन्कम टॅक्समध्ये जे काही चान्स त्याचा एक वेगळा ॲक्ट आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, जो आता यावर्षी बदलण्याचं चाललं आहे, पण अजय तो ड्राफ्टमध्ये. पण 1961चा जो इन्कम टॅक्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये हे सेक्शन्स वगैरे सगळे दिलेले असतात. तसंच कॉपरेटिव्हसाठी हा महाराष्ट्र कॉपरेटिव्ह ॲक्ट आहे. हा ॲक्ट बनवला, पण ॲक्टमध्ये काय होतं, ॲक्टमध्ये लिमिटेशन असतात की प्रत्येक सेक्शनमध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात. मग काय होतं की ते जेव्हा आपण ॲक्ट इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी लक्षात येते की प्रॅक्टिकली हे कसं वापरायचं आणि कुठले त्याच्यासाठी कायदे जर आहेत तर कायदा अंमलात कसा आणायचा, त्यासाठी रूल्स बनवले जातात. रूल्स म्हणजे काय की ही गोष्ट जी आहे या पद्धतीनेच झाली पाहिजे, तर त्याला म्हणतो रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर हे जे रूल्स आहेत हे आपल्याला कॉपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1961चे आहेत. तर हे याच्यामध्ये डिटेल प्रोसिजर रूल दिलेले आहेत की ऑपरेशनलाइज ऑफ MCX ॲक्ट कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक फॉर्मचे फॉर्मॅट दिले आहेत की ओ फॉर्म द्यायचा आहे तर कुठला फॉर्म वापरायचा, फॉर्मॅट काय आहे, ऑडिट रिपोर्टचा फॉर्मॅट काय पाहिजे, तुम्हाला जर एखाद्या संस्थेला जर का फ्लॅट ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी लागणारे फॉर्म्स कुठले आहेत. तर ते सगळे फॉर्म जे आहेत ते सगळे तुम्हाला या रूल्समध्ये बघायला मिळतील. या रूलमध्ये तुम्हाला प्रत्येक फॉर्मचं माहिती, प्रत्येक फॉर्म कसा भरायचा, तर ती सगळी माहिती जी आपल्याला आहे ती रूल्समधून मिळते. त्यानंतर आता तिसरा जो प्रश्न आहे तो मॉडेल बायलॉज दिलेले आहेत की आता काय हाऊसिंग, आता हे वरचे जे दोन आहेत हे इन जनरल आहेत दोन्ही पण आता सोसायटीसाठी पर्टिक्युलरली काय तर प्रत्येकाचं पद्धत वेगळी आहे. आता हाऊसिंग सोसायटी आणि कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर एकच रूल तुम्ही सगळ्यांना नाही वापरू शकत किंवा एकाच याच्याप्रमाणे तुम्ही नाही जाऊ शकत. तर त्याच्यासाठी त्यांनी एक मॉडेल बायलॉज आणलेले आहेत की कुठले बायलॉ तुम्ही फॉलो करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बायलॉ नंबर 145 काय सांगतो, 1500 रुपयाच्या वरती टॅक्स खर्च नाही झाला पाहिजे तुमचा कॅशमध्ये. त्याच्यानंतर 5000 रुपयापेक्षा जास्ती तुम्ही कॅश ठेवली नाही पाहिजे. तर हे सगळे जे काही बायलॉज आहेत हे बायलॉज तुम्हाला प्रत्येक सोसायटीला ते बायलॉजचं एक पुस्तक असतं, ते पुस्तक आपल्या सोसायटी कमिटीकडे असतं. तर ते बायलॉजचं जे पुस्तक असतं त्याच्यावरती प्रत्येकाने सह्या करून ते आपण DDR ऑफिसमध्ये अप्रूव्ह करून घेतलेले असतात. मॉडेल बायलॉज ते जे असतात ते, किंवा वेळोवेळी आपल्याला त्यात जर काही बदल करायचा असेल जो कायद्याच्या अनुषंगाने असेल तर आपल्याला त्यात थोडीफार बदल पण करता येतात. पण ते फक्त कायद्याच्या अनुषंगाने पाहिजे, कायदा तुमचा ओव्हरराईड नाही झाला पाहिजे तुमच्या बायलॉजमध्ये. तर हे मॉडेल बायलॉज त्याच्यामध्ये दिलेले असतात. जसं मी आता ट्रस्ट फॅक्टर आहे की तुम्ही जर रेग्युलर आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स अकाउंट का बरं इम्पॉर्टंट आहे, तर अकाउंटिंग सिस्टम कॉपरेटिव्ह सोसायटीची इम्पॉर्टंट आहे कारण हे नुसतं ऑब्लिगेटरी नाही आहे, तर इट इज अ म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन द मॅनेजमेंट कमिटी अँड इट्स मेंबर. आणि फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं करायसाठी पण तुम्हाला अकाउंटिंग गरजेचं आहे की कुठला खर्च झाला आहे, कुठला खर्च आपल्याला करायचा आहे. कारण
काय होतं की आपण मेंटेनन्स एका सर्टन अमाऊंटनी गोळा केलेला असतो, पण नंतर असं होतं की खर्च वाढतात, कारण महागाई आहे, इस्केलेशन आहे, तर एस्केलेशन होतं कुठल्या कुठल्या कॉस्टमध्ये. तर ते सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग करणं गरजेचं आहे की आपला खर्च कुठे झाला आहे. तर त्याच्यासाठी रेग्युलर अकाउंटिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आत्ता जसं आपण हे केलं की ट्रान्सपरंट फायनान्शियल स्टेटमेंट तुमचे प्रेझेंट झाले पाहिजेत. त्यानंतर इफेक्टिव्ह रेक्टिफिकेशन झालं पाहिजे ऑडिट ऑब्झर्वेशनचं, आणि तुम्ही ओपन कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे तुमच्या मेंबर्ससोबत, ते पण महत्त्वाचं आहे. थोडक्यात म्हणजे काय सांगितलं आहे की तुम्ही अकाउंटिंग करून घ्या प्रॉपरली. अकाउंट झाली तुमचे कम्प्लीट, ते ऑडिटसाठी द्या. ऑडिटमध्ये जे ऑब्झर्वेशन आलेले ते रेक्टिफाय करा आणि ते सगळ्या मेंबरला कम्युनिकेट करा. नुसतं रेक्टिफाय करून ठेवू नका की AGMमध्ये तुम्ही ते डिस्कस केले पाहिजेत. प्रत्येक ऑब्झर्वेशन तुमचं डिस्कस झालं पाहिजे. त्याच्यावरती रॅटिफिकेशन एक प्रकार असतो आणि रेक्टिफिकेशन, असे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. रेक्टिफिकेशन म्हणजे काय की त्याच्या तो जो मुद्दा आहे तो आपण कसा रेक्टिफाय केला. आणि बऱ्याच वेळेला काय तर रॅटिफिकेशन म्हणजे काय असतं की फॉर एक्झाम्पल 1500 रुपयाच्या वरती जर आपण खर्च केला कॅशमध्ये, जो की अनअवॉइडेबल आहे, तर त्यासाठी तुम्ही सगळ्या मेंबर्सला ते ट्रान्झॅक्शन्स दाखवले पाहिजेत, सांगितले पाहिजे की आम्ही हे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, याच्यासाठी ही कारणं आहेत, तर हे तुम्ही आम्हाला रॅटिफाय करून द्या. रॅटिफाय म्हणजे काय की AGMने ते अप्रूव्ह केले पाहिजेत. दॅट इज कॉल्ड रॅटिफिकेशन ऑफ हे. आणि मग तोच मुद्दा आपण रेक्टिफिकेशनच्या फॉर्ममध्ये टाकायचा आणि तो DDRला सबमिट करायचा की हे आम्ही मुद्दे काढले होते, हे रेक्टिफिकेशन झालेलं आहे आणि आता हा आम्ही रॅटिफाय करून घेतलेला आहे AGMमध्ये. तर हे सगळं तुमचं जे आहे ते याच्यामध्ये येईल. तर त्यामुळे का बरं करायचं, म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेला की ठीक आहे आता खूप लोक सोसायटी चालवतात पण लोकांना वेळ नसतो. लोकांना वेळ नसतो म्हणजे काय होतं की सगळी लोकं वर्किंग असतात आणि हा जो जॉब आहे तुम्हाला माहिती थँकलेस जॉब असतो. कमिटी मेंबर होणे म्हणजे थँकलेस जॉब, म्हणजे काय कामही करा आणि लोकांचे बोलणी ऐका. तर त्यामुळे या रोलसाठी बरीच लोकं तयार होत नाहीत. जी तयार होतात ती काम करायला त्यांना वेळ देता येत नाही, कारण त्यांच्या फॅमिली कमिटमेंट असतात, त्यांच्या स्वतःच्या जॉब कमिटमेंट असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते सहसा सहभागी होण्यामध्ये रिलक्टंट असतात. म्हणजे त्यांची इच्छा खूप असते पण ते वेळेअभावी तो वेळ देऊ शकत नाही. पण मग अशा वेळेला काय होतं की आपल्याला काही जे कायदा आहे तो कायदानी आहे म्हटल्यावर कायदा पाळावा लागेल. तुम्ही ती जबाबदारी घेतली म्हटल्यावर तुम्हाला ती जबाबदारी हे पण निभावावी पण लागेल. तर त्याच्यासाठी तो जबाबदारी आहे तर तुम्हाला करायला लागेल या सगळ्या गोष्टी. तर ऑडिट का बरं गरजेचं? ऑडिट हे जे आहे ते मॅन्डेटरी आहे. म्हणजे असं नाही की ऑप्शनल आपण आता यावर्षी ऑडिट केलं पुढच्या वर्षी नाही केलं, असं नाही होऊ शकत. ऑडिट हा असा कायदा आहे की तुम्हाला ते करूनच घ्यावं लागेल, कारण ऑडिट हे कायद्याने तुम्हाला सक्तीचं केलेलं आहे. त्यामुळे ऑडिट तुमचं झालंच पाहिजे. प्रत्येक आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते सगळ्यांना माहितीचे 1 एप्रिल ते 31 मार्च असतं आणि त्याचं ऑडिट जे आहे ते साधारणपणे 31 जुलैपर्यंत कंप्लीट झालं पाहिजे आणि 30 सप्टेंबरपर्यंत तुमची AGM कंडक्ट झाली पाहिजे. तर पुढे मी डेडलाईनचं एक वेगळं हे बनवलं आहे, टाईमलाईन्स आपण बघूयात पुढे. आपली एक वेगळी स्लाईड आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, ऑडिट करायचं तर मग ऑडिट कोणाकडनं करून घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. तर ऑडिट करायसाठी आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट असणं गरजेचं आहे विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन 2 प्रकारचे असतात. एक तुमचं कोऑपरेटिव्ह पॅनलमध्ये तो रजिस्टर्ड पाहिजे आणि दुसरा तो ICAIचा रजिस्ट्रेशन, त्याच्याकडे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस जे आपण म्हणतो ते पाहिजे. बऱ्याच वेळेला काय तो नुसता CA असतो, तुमच्या सोसायटीत राहतो, तो जॉब करत असतो, तुम्ही त्याला विनंती करता की हां मला जरा ऑडिटचं आहे तर तुम्ही बघाल का, तर तो तुम्हाला सगळं मांडून देतो. तुम्हाला वाटतं ठीक आहे आपलाच मेंबर आहे सगळं होऊन जाईल, पण तो सही नाही करू शकत बिकॉज ही इज नॉट अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट. तो चार्टर्ड अकाउंटंट पण जॉबमध्ये आहे. त्यामुळे व्हॅलिड रजिस्ट्रेशन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण आपल्या सोयीसाठी करायला जातो पण आपण त्या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे तुम्हाला व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याला कॉपरेटिव्ह फंक्शन आणि रिलेटिव्ह लॉचं तर नॉलेज असणं गरजेचंच आहे, हे तर प्री क्रायटेरिया आहेच आहे. त्यानंतर मराठी लँग्वेज. आता आपण महाराष्ट्रात राहतो तर आणि हा कायदा जो आहे महाराष्ट्रामध्ये हे झालेला आहे, संमत झालेला आहे, महाराष्ट्राचाच ॲक्ट आहे, तर त्याला मराठीचं वर्किंग नॉलेज, बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि आता काय होतं, 2 प्रकारचे ऑडिटर असतात. एक असतो चार्टर्ड अकाउंटंट जो तुम्ही AGMमध्ये अप्रूव्ह करता आणि दुसरं असतं समजा तुम्ही AGMमध्ये अप्रूव्ह नाही केला एखादा चार्टर्ड अकाउंटंट तर पॅनल असतं गव्हर्नमेंटचं DDR ऑफिसचं, तर त्यांच्याकडे पॅनलमध्ये एक लिस्ट दिलेली असते. तर DDR ऑफिस काय करतं आपलं, समजा फॉर आपल्या एरियासाठी संत तुकाराम नगरमध्ये आहे, तर ते लोक काय करतात की तुम्ही जर AGMमध्ये रिझर्वेशन पास नाही केलं आणि पास केलेलं रिझर्वेशन सबमिट नाही केलं तर त्यांच्या पॅनलमध्ये जी लोकं असतात ते GDCA झालेले असतात. तर GDCA झालेले लोक ते अप्रूव्ड पॅनलमधनं DDR ऑफिस अपॉइंट करू शकतो तुमच्या ऑडिटसाठी. आणि इवन तुम्ही पण DDR म्हणजे जे पॅनलचं अप्रूव्ड ऑडिटर आहेत त्यातनं तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे त्यांची माहिती घेऊन, साईटवरती माहिती असते ती घेऊन तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट करू शकता. तर अपॉइंटमेंट महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, अपॉइंटमेंट जे असतं ना, तर अपॉइंटमेंट खूप वेळेला काय होतं की आता मागचं ऑडिटरनी ऑडिट करून दिलं, तुम्ही AGMमध्ये ठराव पास नाही केला, तर मग नंतर तुमच्या लक्षात येते की AGMमध्ये ठराव पास करायचा राहिला आहे ऑडिटर अपॉइंटमेंटचा. बऱ्याच वेळेला काय करतं, कमिटी एकत्र येते, हां ठीक आहे ऑडिटर अपॉइंट झाला, आपण ऑडिटर अपॉइंट करू, पण कमिटी मिटिंगमधला ऑडिटर हा व्हॅलिड ऑडिटर अपॉइंटमेंट नाही आहे. तुम्हाला ते AGMमध्येच ऑडिटर अपॉइंट करायचं आहे.
हे नाही तुमचा त्यावेळेला झाला, तुम्ही EGM घ्या, म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी जनरल मीटिंग किंवा SGM तुम्ही जे म्हणतात ते स्पेशल जनरल मीटिंग, ते घेऊन तुम्हाला, कारण ऑडिटर अपॉइंटमेंट हा जो काय मुद्दा आहे तो तुमचा AGMमध्येच ऑडिटर अपॉइंटमेंट झाला पाहिजे. त्याचं रिझॉल्युशन जे पास झालं पाहिजे ते AGMमध्येच झालं पाहिजे. आणि 3 वर्षापेक्षा जास्ती सेम ऑडिटर तुम्ही ठेवू शकत नाही, हा एक कायदा आहे. तर कायद्याप्रमाणे तुम्ही 3च्या वरती हे करू शकत नाही. 3 इयर्स नंतर तुम्हाला ऑडिटर चेंज करावा लागतो. तर ऑडिटसाठी अकाउंट कम्प्लिशन खूप महत्त्वाचं आहे. तर अकाउंट कम्प्लिशन केलं म्हटल्यावरती तुमच्याकडे अकाउंट कम्प्लिशननंतर साधारणपणे तुम्हाला काही फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचे असतात. तर ते फायनान्शियल स्टेटमेंट मेनली जे असतात ते 3 प्रकारचे असतात. तर हे 2 प्रकार नॉर्मली आपण करतो. रिसिप्ट पेमेंट हे आपल्याकडे असतं, पण ते आपण कम्प्युटराइज्ड फॉर्मॅटमध्ये आपण मेंटेन करतो. सगळ्यात पहिलं काय की बॅलन्स शीट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. बॅलन्स शीटमध्ये काय काय येतं, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, सिंकिंग फंड, रिपेअर फंड, असेट लायबिलिटीज. इन्कम एक्सपेंडिचरमध्ये काय येतं, कुठले इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत आपले ते त्याच्यामध्ये कव्हर होतात. रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये तुमचे बँकेचं जे कॅश आणि बँकच्या रिसिप्ट आणि ॲक्च्युअल पेमेंट किती झालेलं आहे ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये होतं. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा एक फॉर्मॅट दिलेला असतो. त्यानंतर इन्कम एक्सपेंडिचरचा एक फॉर्मॅट आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टने दिलेला आहे. तर त्या रूल आणि ॲक्टप्रमाणे ते झालं पाहिजे. आणि बॅलन्स शीटचा पण एक फॉर्मॅट आपल्याला दिला असतो, त्याप्रमाणे ते झालं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी बनवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर की रिक्वायरमेंट काय काय की तुम्हाला सेपरेट फंड अकाउंट पाहिजे. आता फंड अकाउंट म्हणजे काय, तर सिंकिंग फंड तुम्हाला घेणं मॅन्डेटरी आहे. तो 0.25% ऑफ युअर कन्स्ट्रक्शन कॉस्ट असं बायलॉजमध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यासाठीच एक फंड अकाउंट तुम्हाला वेगळं मेंटेन करायला पाहिजे, जे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसलं पाहिजे की आम्ही सिंकिंग फंड किती गोळा केलेला आहे आणि त्याच्यावर चाललेला इंटरेस्ट पण त्या अकाउंटमध्ये आपण ॲड करायला पाहिजे. तर सिंकिंग फंडचं एक अकाउंट वेगळं ठेवायला पाहिजे बॅलन्स शीटमध्ये. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड एक असतो. तर एज्युकेशन फंड तुम्हाला प्रत्येक फ्लॅट मेंबर वाईज 10 रुपीज पर मंथ पर मेंबर हा कलेक्ट केला पाहिजे आणि तो त्या फंडमध्ये ठेवला पाहिजे. रिपेअर्स फंड असतो, काही मेजर रिपेअर तुम्हाला करायचे असतील. फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच सोसायट्यांमध्ये पेंटिंग करायचं असतं. तर काय होतं, पेंटिंगचा जो असतो तो पेंटिंगसाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युशन गोळा करता लोकांकडनं. तर ते कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते तुम्ही ते वेगळ्या फंडमध्ये ठेवायला पाहिजे. ते तुम्ही तुमच्या रेग्युलर रिपेअर मेंटेनन्ससाठी वापरायला नाही पाहिजे. पेंटिंगसाठी पैसा गोळा केला आणि रस्ता दुरुस्त केला तर असं शक्य नाही आणि होणार नाही तसं. तर त्यासाठी आपल्याला तो फंड आपल्याला एक मेंटेन करायला पाहिजे. तर तो सेपरेट जो फंड आहे तो गरजेचा आहे मेंटेन करणं. मग त्याच्यामध्ये झालेला खर्च आहे आपण त्या फंडलाच डेबिट टाकणार, म्हणजे खर्ची टाकणार आणि आलेले पैसे जो आहे मेंबरकडनं घेतलेले जमा आपण तिथेच करणार त्या फंडमध्ये. त्यानंतर इंडिव्हिज्युअल मेंबरचं लेजर पाहिजे विथ ऑल चार्जेस म्हणजे काय, आपले वेगवेगळे प्रकारचे चार्जेस असतात. काही फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स चार्जेस लावतो आपण. बऱ्याच वेळेला एखाद्या मेंबरकडे पार्किंग नसेल तर आपण त्यासाठी पार्किंग चार्जेस वेगळे लावले असतील त्याला AGMमध्ये अप्रूव्ह झालेले, तर त्याच्यासाठीचे एक त्याला चार्जेस लावलेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजेत. नंतर इंटरेस्ट लावतो आपण, जो 21% पर ॲनम मॅक्सिमम इंटरेस्ट आपण लावू शकतो तो इंटरेस्ट असेल तर तो इंटरेस्ट जो आहे तो त्याच्या लेजरमध्ये दिसला पाहिजे. त्यानंतर आपण त्याकडे सिंकिंग फंड घेतो तो त्याच्या लेजरमध्ये. तर ह्या प्रत्येक मेंबरचं लेजर पाहिजे. तुमच्याकडे समजा 100 मेंबर असतील तर तुमच्याकडे 100 मेंबरचं प्रत्येकाचं लेजर पाहिजे. लेजरमध्ये काय येणार, त्याला तुम्ही कुठलं बिल लावलं आहे सगळ्यात पहिलं, आणि दुसरं त्याच्याकडनं आलेले पैसे, तर ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर जमा झाले असतील तर त्याची रिसिप्टची एंट्री त्याच्या लेजरमध्ये जाते. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेजर अकाउंट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळेला हा जो पैसा गोळा होतो सगळा खर्च होत नाही. मग आपल्याकडे काही एक्सेस फंड राहतात, मग ते आपण इन्व्हेस्ट करतो. फिक्स डिपॉझिटमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, कोऑपरेटिव्ह बँकांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये म्हणा किंवा नॅशनलाइज बँकांमध्ये म्हणा. तर ते आपण फिक्स डिपॉझिट करतो, त्याचं एक रजिस्टर आपल्याला पाहिजे, FD रजिस्टर. आणि फिक्स डिपॉझिट रजिस्टर विथ कंप्लीट डिटेल्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय FD नंबर काय आहे, FD कधी केली आहे, इंटरेस्टचा रेट काय आहे, FD मॅच्युअर कधी होणार आहे, किती अमाऊंटची आहे, त्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट किती आहे. तर याचं एक एक्सेलमध्ये तुम्ही एक साधं शीट बनवलं तरी तो मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचं प्रिंटआउट काढून तुम्ही वर्षाच्या शेवटी सहाय्य करून ठेवू शकता. 31 मार्चला एवढ्या FDज आपल्याकडे होत्या, तर FD रजिस्टर असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंटसाठी काही शेड्यूल लावायचे असतील. शेड्यूल म्हणजे काय, आता मेंबरची लिस्ट आहे माझ्याकडे आउटस्टँडिंग 100 लोक आहेत, तर 100 लोकांचे आम्ही बॅलन्स शीटमध्ये नाही घेऊ शकत. मग मी त्याचं काय करणार, एक शेड्यूल अटॅच करणार की हां एवढ्या फ्लॅट मेंबर्सकडनं एवढे पैसे येणं बाकी 31 तारखेला. त्याच्यानंतर माझ्याकडे काही लोकांना देणी असतात वर्षाच्या शेवटी, म्हणजे फॉर एक्झाम्पल 31 तारखेला हाऊसकीपिंगने बिल दिलं मार्च महिन्याचं, तर ते आपण 31लाच पे करत नाही, तर ते आपल्याला बॅलन्स शीटमध्ये देणी म्हणून दाखवावं लागतं. तर त्याचं जे आहे त्याचं एक शेड्यूल असतं, एक 10 लोक असतील त्याच्यामध्ये, तर ते आपण सगळी बॅलन्स शीटला घेतलं तर बॅलन्स शीट कॉम्प्लेक्सिटी येते. मग आपण काय करतो, त्याचे शेड्यूल मेंटेन करतो, तर ते शेड्यूल तिथे येतात आणि त्या प्रत्येकाच्या शेड्यूल आणि नोट्स तुमच्या ज्या काय असतील ते एक्सप्लेन करायचे असतात. तर
हे बॅलन्स शीट, इन्कम, एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट. आपण एक एक्सेलमध्ये फॉर्मॅटही बघूयात त्याचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या पद्धतीने बायफर्गेट केलं पाहिजे. फर्स्ट आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला जसं माहिती असतं, म्हणजे ह्या गोष्टी बेसिक सगळ्यांना माहितीच पाहिजे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय काय येतं. तर ही साईड दिसते ती इन्कम साईड असते आणि ह्या आताला सगळे एक्सपेन्सेस आपण प्लॉट करतो. तर इन्कममध्ये आपले प्रत्येक हेडचे इन्कम वेगळे असतात. जनरल मेंटेनन्स किती आहे, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हणजे ज्या फ्लॅट्स जे भाड्याने दिलेले असतात त्याच्यामध्ये आपण 10% नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेऊ शकतो, त्याचं आपल्याला वेगळं हेड द्यायला लागतं. लेट पेमेंट चार्जेस काय असतं ते टाकायला लागतात. त्यानंतर आपण काय होतो, बऱ्याच वेळेला सोसायटीची जागा आपण भाड्याने देतो. फॉर एक्झाम्पल हे क्लब हाऊस आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटीसाठी जर आपण रेंटने दिला असेल तर त्याचे चार्जेस किती आहेत, सर्व्हिस चार्जेस किती आहेत. नंतर बऱ्याच वेळेला आपल्याकडे सोसायट्यांमध्ये इंटरनेटचे कनेक्शन्स असतात, त्याच्यातनं काही आपल्याला रेंट मिळतं, तर रेंटचं आपण एक वेगळं हे द्यायला पाहिजे. डॅमेज रिकव्हरी जर काय असेल तर ते वेगळं द्यायला पाहिजे. टेनंट डिपॉझिट जर आपण काही घेत असू इन आणि आउटचं तर ते घ्यायला पाहिजे. सेल काय केलं असेल, स्क्रॅप सेल असेल, हे असेल तर. आणि याच्यामध्ये 2 कॉलम महत्त्वाचे आहेत. आपल्याला मेंबरला जेव्हा आपल्याला द्यायचं तेव्हा कंपॅरेटिव्ह द्यायचं असतं की मागच्या वर्षी किती इन्कम होतं आणि ह्या वर्षी किती इन्कम झालेलं आहे, जेणेकरून प्रत्येक सभासदाला कळेल की त्याच्यामध्ये चेंज काय झालेला आहे. किंवा मागच्या वर्षी माझं 2 कोटी रुपये जर मेंटेनन्स होता तर ह्या वर्षी मेंटेनन्स किती आहे, तो वाढला आहे का कमी झाला आहे. तर हे तुम्हाला एका लुकमध्ये कळेल किंवा त्याला डिटेल्स बाकी सांगायची गरज नाही, बुक्स ऑफ अकाउंट लगेच प्रेझेंट करायची गरज नाही. तर यातनं तुम्हाला गिस्ट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट जे म्हणतो आपण ते यातनं कळतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आता आपण एक्सपेंडिचरकडे वळूयात. आता ही सगळी इन्कम झाली, बँकेचा इंटरेस्ट असतो, तर हे सगळं जाऊन इकडे एक टोटल येते. आता महत्त्वाचं काय आहे की आपल्याला 2 प्रकारचे खर्च असतात. एक सोसायटी मेंटेन करायसाठी खर्च लागतो आणि एक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी खर्च लागतो. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, ऑडिट फी द्यायची आहे, ते सोसायटी मेंटेनन्ससाठी नाही, ऑडिट फी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. मॅनेजरची सॅलरी असेल तर ती सॅलरी जी आहे ती तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे तो. तर सोसायटीचा ॲक्च्युअल मेंटेनन्ससाठी जे डायरेक्ट रिलेशन आपण जे म्हणतो त्याच्यासाठीचा जो खर्च असतो तो मेंटेनन्स एक्सपेन्समध्ये द्यायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, खूप ठिकाणी आपली चूक कुठे होते, रिपेअर्स अँड मेंटेनन्स आपण एक हेड देऊन टाकतो क्लब. मग त्याच्यामध्ये जर आपण जर बायफरेट केलं नाही ना तर AGMमध्ये हमखास हा प्रश्न येतो मेंबरकडनं, हां मग रिपेअर मेंटेनन्स कशाला लागले, कुठे वापरले, कुठल्या कामासाठी वापरले. म्हणून असं एक सजेशन आहे की प्रत्येक रिपेअर्स अँड मेंटेनन्सचं तुम्ही वेगळं हे करा. किंवा CCTVसाठी एवढे लागले, सिव्हिलसाठी एवढे लागले, इलेक्ट्रिकलसाठी एवढे लागले, त्यानंतर लिफ्टसाठी एवढे पैसे लागले. म्हणजे काय होतं, त्या प्रत्येकाचा त्याला खर्चाचा अंदाज येतो की हां मागच्या वर्षी किती झाला होता, यावर्षी कुठे झाला. आणि काही काही जे खर्च असतात तो रेकग्नाईज पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल रोडसाठी जर काही रिपेअरचा खर्च केला असेल तर त्याला दिसतं, तो जाता येतं रोडनी जातो, त्याला कळतं की हा इथं खर्च झालेला आहे. पण तो नुसतं मी रिपेअर मेंटेनन्सच्या एका फंडमध्ये टाकलं तर कळत नाही की नेमका खर्च कुठे झालेला आहे. तर जनरल रिपेअर्स जे आहेत ते त्या खर्चात कमीत कमी अमाऊंट पडेल असं बघायचं आणि प्रत्येक खर्चाचं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही डीप डाऊन करा. याच्यासाठी तुम्हाला अकाउंट टीमसोबत बसावं लागेल, त्यांना समजावून सांगायला लागेल की हा खर्च तुम्ही इकडे टाका, हा खर्च इकडे टाका. महिन्याच्या शेवटी एक साधारण अकाउंटिंगचं एक घ्यायचं किंवा कुठे कुठे किती खर्च पडलेला आहे. आणि तुम्हाला जिथे वाटतं आहे मॅनेजमेंट कमिटीला, तर मॅनेजमेंट कमिटीने ते सांगून ते खर्च त्या खात्याला वर्गी केले पाहिजे. नाहीतर काय होतं की तुम्हाला जर हे समजलं नाही तर मग तुम्हाला AGMमध्ये जास्ती प्रश्नांना उत्तर द्यावं लागतात. तर इथे जर तुम्ही जी ट्रान्सपरन्सी जो आपला पहिला मुद्दा होता, तर ट्रान्सपरन्सी जी आहे ती आपण यातनं पण मेंटेन करू शकतो. पारदर्शकता, प्रत्येक खर्चाची पारदर्शकता. तर इथे प्रत्येक प्रकारचा हा खर्च येतो. त्यानंतर ऑफिस आणि अदरसाठी मी जर सांगितलं, स्टाफ सॅलरी असेल, अकाउंटिंग चार्जेस असतील, ऑडिट फी असेल, AGM असेल, तर हे सगळं जे काय आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. एक्सपेन्सेस, सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस इथे येतात. तर हे आणि जो काय तुमचा खर्च आणि याच्यामधला जो फरक आहे तफावत, तर एक तर तफावत ही पॉझिटिव्ह साईडला असू शकते किंवा निगेटिव्ह साईडला असू शकते. पॉझिटिव्ह असेल तर टोटल एक्सेस ऑफ इन्कम ओर एक्सपेंडिचर आणि निगेटिव्ह साईडला असेल तर एक्सपेंडिचर ओर इन्कम. असं तुम्हाला एक या पद्धतीने तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करून ऑडिटरला सबमिट करायचे असतात ऑडिटसाठी. आपण प्रश्न उत्तराचा जो आहे ना ते आपण नंतर घेऊया. तर एक्सेस एक्सपेंडिचर, तर हे सगळे जे आहे तर हे आपण इथे बनवतो. त्यानंतर आपण येऊयात बॅलन्स शीटवरती. तर बॅलन्स शीटमध्ये साधारणपणे आपलं सगळ्यात पहिलं शेअर कॅपिटल असतं, जो आपण ऑथराईज शेअर कॅपिटल जे घेतो लोकांकडनं ते. नंतर मी फंड जसं तुम्हाला सांगितलं की जनरल फंड असतो, नंतर एंट्रन्स फीज, वेलफेअर फंड असतो, त्यानंतर लाँग टर्म कॉन्ट्रिब्युशन्समध्ये सिंकिंग फंड असतो. तर हे वेगवेगळे फंड जे आहेत ते याच्यामध्ये लायबिलिटी साईडला आपण दाखवतो. जसं मी प्रोव्हिजन म्हणाल तुम्हाला की सॅलरी पेबल असेल, हाऊसकीपिंग पेबल, हे सगळे आपले प्रोव्हिजन्समध्ये येतात. त्याच्यानंतर ॲडव्हान्स कोणाचा मेंटेनन्स असेल तो येतो, क्रेडिटर्स असतील ते येतात, रेंट येतं. तर हे सगळे जे ऑब्लिगेशन्स आहेत तुमचे
जे तुम्हाला देणी आहेत वर्षाच्या शेवटी, तर ती सगळी तुम्ही लायबिलिटीमध्ये टाकता. यावरती आपण मागच्या वेळेला पण एकदम एक्सटेन्सिव्ह सेशन घेतलं होतं. तर त्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेट साईडला तुमचे असेट काय आहेत, नंतर इन्व्हेस्टमेंट्स काय काय आहेत, कॅश आणि बँकेचे बॅलन्स काय आहेत, नंतर डेटर्स म्हणजे कोणाकडनं पैसे येणं बाकी आहेत, नंतर अदर करंट असेट काय आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या असेटमध्ये येतात आणि असं करून आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स रेडी होतात. आता याचे शेड्यूल जे असतात ते वेगवेगळे शेड्यूल आपल्याला इथे बनावं लागतात. फॉर एक्झाम्पल तुमचे असेट कुठले फर्निचर आहे, सॉफ्टवेअर घेतलं आहे, लॅपटॉप घेतला आहे सोसायटीसाठी, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या याच्यामध्ये जिम इक्विपमेंट असतात आपल्याकडे, नंतर सोलारचा प्रोजेक्ट काही केला असेल तुम्ही, तर ते सगळ्या गोष्टी इथे येतात. मी तुम्हाला जे FD म्हणत होते तुम्ही साधारणपणे या प्रकारे तुम्ही बनवू शकता की FD नंबर काय आहे, डेट ऑफ डिपॉझिट काय, मॅच्युरिटी काय, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, पिरियड काय आहे. तर हे तुम्ही एक इन्व्हेस्टमेंटचं शेड्यूल तयार करू शकता. त्यानंतर लोकांकडून येणारी जी येणी आहे ती तुम्ही आज या प्रकारे मांडू शकता. इथे फ्लॅट नंबर टाकून प्रत्येकाचं येणी आणि त्याच्याकडनं जे एक्सेस अमाऊंट आले असेल ती टाकू शकता. त्यानंतर जर काही सस्पेन्सला असेल तुमच्या अमाऊंटचं, तुम्ही सस्पेन्स जे आहे ते तुम्ही इथे एक वेगळं टाकू शकता शेड्यूल, जेणेकरून लोकांना कळेल की त्यांनी दिलेत पैसे. सस्पेन्स म्हणजे काय की एखाद्याने पैसे दिले आणि तुम्हाला रिसिप्टचं डिटेल्सच पाठवले नाही, तर ते कुठे टाकायचे, कारण बँकेत तर पैसे आलेले आहेत, मग ते कोणाचे पैसे आलेत काय आहेत हे आपल्याला साधारणपणे माहिती मिळत नाही. ती मिळत नाही तोपर्यंत आपण ती सस्पेन्स अकाउंटला ठेवतो. ती तिकडनं एकदा माहिती मिळाली की आपण त्या अकाउंटला वर्गी करतो. प्रायर पेड असेल तर. आणि एक BRS बनवायचं असतं, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. म्हणजे आपलं बँकेमध्ये काय होतं बऱ्याच वेळेला, BRS म्हणजे काय की आपण अकाउंटमधून चेक देतो 28 तारखेला, पण तो समोरचा माणूस टाकतच नाही चेक, तो टाकतो 3 तारखेला 4 तारखेला, त्याला जेव्हा वेळ मिळेल त्याच्याप्रमाणे. मग काय आता आपल्याकडनं तर खर्च झालेला आहे, आपण पैसे तर दिलेले आहेत आणि त्यांनी टाकला नाही, तर असे जे आयटम असतात ते साधारणपणे ह्या BRSमध्ये येतात. म्हणजे बँकेचा बॅलन्स किती आहे आणि आपल्या बुक्समधला बॅलन्स किती, तो मॅचिंगसाठी BRS बनवला असतो. तर तुमच्या अकाउंट्स टीमला तुम्ही जर सांगितलं BRS दाखव, तर त्यांच्याकडनं तुम्ही BRS पण दर महिन्याला बघितलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कुठले चेक वटले नाही आहेत, कुठले चेक आणखी बँकेमध्ये क्लिअरिंगला आलेले नाही आहेत. तर BRS बनवणं पण गरजेचं आहे. तर हे सगळं बॅलन्स शीट आणि इन्कम एक्सपेंडिचर आहे. तर हे आपण आत्ता बघितलं. तर आपण परत वळूयात. आता तुम्हाला कुठले कुठले बुक्स रेडी करायचे असतात ऑडिटसाठी. ऑडिटसाठी तुम्हाला स्टॅट्युटरी रजिस्टर्स पाहिजेत, जसं की लिस्ट ऑफ मेंबर. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे फॉर्म दिलेले आहेत सोसायटी बायलॉजमध्ये. फॉर्म J1 असतो, फॉर्म I असतो, त्यानंतर ट्रान्सफर रजिस्टर असेल, नॉमिनेशन रजिस्टर असेल. तर हे वेगवेगळे रजिस्टर तुम्ही मेंटेन केले पाहिजेत. ते तुम्हाला ऑडिटरला ऑडिटसाठी दिले पाहिजेत आणि ते अप टू डेट पाहिजेत. की आता यावर्षीचे ट्रान्सफर झालेले फ्लॅट त्याच्यामध्ये नोंद झाली पाहिजे ट्रान्सफर रजिस्टरमध्ये. तुमचं शेअर रजिस्टर किंवा जो फॉर्म I आपण जो म्हणतो, तर ते तुमचं मेंटेन झालं पाहिजे. त्यानंतर फायनान्शियल बुक जसं आपण म्हणालो की कॅश बुक असेल जे तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करता, बँक बुक असेल, जर्नल, FD रजिस्टर, इन्व्हेस्टमेंट रजिस्टर, असेट रजिस्टर, हे सगळं तुम्ही ऑडिटच्या वेळेला रेडी ठेवलं पाहिजे. ऑडिटरला हे गरजेचं आहे. नंतर मीटिंगचं रेकॉर्ड. प्रत्येक महिन्याचं मीटिंग होते, मिनिट्स लिहिल्याच जात नाहीत. मेंबर येतात, हां झालं पटावट मीटिंग केली, संध्याकाळ झाली, आता उशीर झाला, मिनिट्स कोणीच लिहित नाही. तर सेक्रेटरीनी किंवा एखाद्या मेंबरनी जबाबदारी घेऊन ते मिनिट्स लिहिले पाहिजेत. पुढच्या मीटिंगच्या वेळेला ते मिनिट्स वाचून दाखवले पाहिजेत, ते मिनिट्स ॲप्रूव्ह केले पाहिजेत. आणि प्रत्येक महिन्याला एक मीटिंग झालीच पाहिजेत. कमीत कमी 12 मीटिंग या गरजेच्या आहेत ॲज पर बायलॉज. तर तुमच्या 12 मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग होणं खूप गरजेचे आहेत. त्या प्रत्येक मीटिंगचे मिनिट्स लिहिणं गरजेचे आहेत. काय डिसिजन झाले काय नाही. कुठलाही मेंबर तुम्हाला मिनिट्स मागू शकतो. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला इंटिमेशन देऊन तुमच्याकडनं मिनिट्स हे बघायसाठी मागू शकतो की सोसायटी कशी चालली आहे, मेंबर काम मॅनेजमेंट कमिटीचं काम कसं चाललं आहे, त्यासाठी तो मागू शकतो. तर तुमचे मिनिट्स जे आहेत ते अप टू डेट पाहिजे. ऑडिटरला द्यायच्या आधी ते सगळं तुम्ही अप टू डेट करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर ऑपरेशनल लॉग म्हणजे काय की ऑपरेशनल लॉग म्हणजे काय होतं, मेंटेनन्स कधी कधी ड्यू आहेत. फॉर एक्झाम्पल लिफ्टचा मेंटेनन्स कधी ड्यू आहे, कारण हे या गोष्टीची जर काळजी नाही घेतली तर हे रिस्की आहे खूप, कारण सगळ्या सोसायटीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तर लिफ्ट मेंटेनन्स झालं, काही आणखीन तुमचं स्विमिंग पूल मेंटेनन्स असेल, तर हे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजे. त्यासाठी तुमचं एक मेंटेनन्सचं ऑपरेशनल लॉग बुक तुम्ही बनवली पाहिजे की कुठल्या वेळेला काय ड्यू आहे, कसं केलं पाहिजे. इलेक्ट्रिकल लिफ्ट असेल, वॉटर पंप असतील, जनरेटर असेल, जेणेकरून तो तुमचा जो ऐन वेळेवर येणारा खर्च आहे तो वाचू शकतो. जसं आपण म्हटलं अर्ली डिटेक्शन हे सगळं या गोष्टीतनं होतं. या जर गोष्टी तुम्ही मेंटेन केल्या तर तुम्हाला याच्यामधनं फायदा होऊ शकतो. येणारी संकटं जी आहे ती टाळू शकतात. तर रिस्क मॅनेजमेंटसाठी आपल्याला ऑपरेशनल लॉग असणं गरजेचं आहे. आत्ता तुम्ही अकाउंटंटने सगळं बनवलं, मॅनेजमेंट कमिटीने बघितलं, फायनान्शियल्स तुमचे रेडी झाले, मग तुम्ही हे सगळे ऑडिटरला सबमिट करायला पाहिजे. तर साधारणपणे तुमची डेट जी असते अकाउंट्स कंप्लीट करण्याची ती 31 मे असते. तर साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमचे सगळे रेकॉर्ड जे आहेत ते तुमच्या ऑडिटरकडे पोहोचले पाहिजेत, जेणेकरून तो ऑडिट चालू करू शकेल. तर साधारणपणे एप्रिल आणि मे 2 महिने तुम्हाला सगळे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करण्यासाठी मिळतात. आणि ते झालं की जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही ऑडिटरकडे द्यायचं.
तर ऑडिटर त्या अनुषंगाने तो ऑडिटर त्याची टीम पाठवणार, तुमचे वाउचर्स चेक करणार, सगळ्या गोष्टी बघणार. जसं आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की काय काय गोष्टी मेंटेन करायच्या, त्या सगळ्या व्हेरीफाय होणार. त्यातले जे ऑब्झर्वेशन आहेत ते ऑब्झर्वेशन जे आहे ते ऑडिट रिपोर्टच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यापर्यंत येणार. तर ऑडिट रिपोर्ट जे असतात हे 2 प्रकारचे ऑडिट रिपोर्ट हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी ॲप्लिकेबल आहेत. आता याच्यामध्ये काय होतं की हा जो ऑडिट ऑब्जेक्शनचा फॉर्म आहे किंवा रिमार्कचा फॉर्म आहे, तर हे फॉर्म्स सोसायटीच्या स्वरूपाप्रमाणे बदलतात. जसं की क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर वेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात, बँकेसाठी वेगळे फॉर्म असतात. तर आपल्या हाऊसिंग सोसायटीला फॉर्म 1 आणि फॉर्म 28 असे 2 फॉर्म ऑडिटर तुम्हाला भरून देतो अलॉंग विथ ऑडिट रिपोर्ट. तर त्याच्यामध्ये नॉर्मली काय तर सोसायटीचं वर्किंग काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, फायनान्शियल पोझिशन काय आहे सोसायटीची, नंतर बॅलन्स शीटच्या कॉमेंट तो देतो की बाबा जनरल रिझर्व एवढा होता, एवढा वाढला, फंड तुम्ही एवढा गोळा केलेला आहे, रिपेअर्स मेंटेनन्स तुमचा फंड एवढा जमा झालेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, फिक्स डिपॉझिट मागच्या वर्षी 10 लाख होते, यावर्षी 15 लाख झालेत, तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला सगळ्या फॉर्म 1 बघायला मिळतील. ऑडिट मेमोरंडम पण येतं त्याच्यासोबत. ते मेमोरंडममध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स असतात आणि ऑडिट फॉर्ममध्ये एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये येस नोमध्ये उत्तर असतात, काही ठिकाणी एक्सप्लेनेशन असतात. तर ते सगळं ऑडिट फॉर्ममध्ये येतं. बुक्स ऑफ अकाउंटचं स्टेटस काय आहे, काही बॉरोइंग केलं आहे का, रिझॉल्युशन घेतलेत का, प्रिव्हियस ऑडिटचं रेक्टिफिकेशन झालं का नाही झालं आहे. आणि एक ऑडिटचं क्लासिफिकेशन असतं की गव्हर्नमेंटने एक तुम्हाला डायरेक्शन्स दिलेले आहेत सर्क्युलरमध्ये की ऑडिटचा क्लास काय पाहिजे, स्टेटस A, B, C, D असं त्यामध्ये वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. ए म्हणजे फुल्ली कंप्लाइड जी सोसायटी आहे त्याला ए नॉर्मली असतं. काही गोष्टी आहेत काही नाही, फॉर एक्झाम्पल शेअर रजिस्टर वगैरे अप टू डेट नाही आहेत, पण त्यांनी फायनान्शियल इम्पॅक्ट नाही आहे, पण ते गरजेचं आहे, तर तुम्हाला तो कदाचित B क्लास देऊ शकतो ऑडिटर, की ते तुम्ही अप टू डेट करून घ्यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्या सर्क्युलरच्या ज्या डायरेक्शन असतात त्याच्याप्रमाणे तुमचा स्टेटस ऑडिट क्लासिफिकेशन ठरतं. त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये मिस्टेक अँड एरर काय झाल्या आहेत, ओमिशन काय झाल्यात का, इन्फ्रिजमेंट झाल्यात का लॉसच्या, ते सगळं तुम्हाला 28 बघायला मिळतं. मिसॲप्रोप्रिएशन काही झालं आहे का. तर ऑडिटरचे जे काही ऑब्झर्वेशन असतात ते तुम्हाला साधारणपणे 3 गोष्टी येतात. एक ऑडिट रिपोर्ट मेन जो असतो तो विथ ऑडिट मेमोरंडम प्लस फॉर्म 1 आणि फॉर्म 28. तर जेव्हा तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट येईल तेव्हा ह्या सेटमध्ये आलं आहे का नाही आले चेक करा. बऱ्याच वेळेला काय होतं, पुष्कळचे नवीन चार्टर्ड अकाउंट असतात, कदाचित अनुभव नसतो, असं होऊ शकतं की ऑडिट रिपोर्ट म्हणजे जे कंपन्या देतात त्याच फॉर्मॅट तुम्हाला बनवून देऊ शकतात. तर ते थोडंसं तुम्ही ते बघायला पाहिजे ॲज अ मॅनेजमेंट कमिटीचा पार्ट की या फॉर्मॅटमध्ये आला आहे की नाही आला आहे ऑडिट रिपोर्ट. आता ऑडिट झालं आहे तुमचं. आता ऑडिटमध्ये काही ऑब्जेक्शन आलेत. फॉर एक्झाम्पल फिक्स असेट रजिस्टर मेंटेन नाही केलं आहे असं एक रिमार्क आला, तर तो रिमार्क जो येतो तर त्याचं रेक्टिफिकेशन करायचं असतं आपल्याला. आणि ते रेक्टिफिकेशन नुसतं करायचं नाही तर ते DDR ऑफिसला कळवायचं पण असतं. तर त्याच्यासाठी एक बायलॉजमध्ये जो फॉर्म दिलेला आहे आपल्या रूल्समध्ये, तर तो रूल्समध्ये फॉर्म O म्हणून एक फॉर्म आहे. तर तो फॉर्म आपल्याला बनवायचा असतो आणि तो फॉर्म जो आहे तो आपल्याला DDR ऑफिसला सबमिट करायचा. आत्ता सरांनी जसं सांगितलं की जर फॉर्म O सबमिट नाही केला तर बऱ्याच सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटी पण सस्पेंड झालेल्या आहेत आणि त्यांना पुढची 3 वर्ष किंवा 5 वर्ष ते पुढच्या मॅनेजमेंट कमिटीला जाऊ शकत नाही. आणि असं नाही सोसायटीच्याच, कुठल्याही कॉपरेटिव्हच्या मॅनेजमेंट कमिटीवरती जाऊ शकत नाही असा रूल आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या फॉर एक्झाम्पल तुमचा जर एखादा मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर एखादे आणखीन एक पतसंस्था चालवत असेल तर त्याच्या मॅनेजमेंट कमिटीवर पण तो जाऊ शकत नाही. तर ही जी गोष्ट आहे त्याच्यामुळे फॉर्म O जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याला लिगल बेसिस सेक्शन 82 आपल्याला सगळं फॉर्म O बद्दल सांगितलेलं आहे आणि रूल 73 आपल्याला हा दिलेला आहे की फॉर्म O कसा बनवायचा, काय बनवायचा. आणि बायलॉज 153 AGM पास करायचा, कोणी बनवायचा, कसा सबमिट करायचा, ते सगळं बायलॉजमध्ये दिलेलं आहे. तर रेक्टिफिकेशन ऑफ फॉर्म O खूप गरजेचं आहे. तर हा फॉर्म O असतो काय, तर प्रत्येकाचा प्रश्न पडला असेल एवढं फॉर्म O चाललं आहे तर काय आहे नेमकं. फॉर्म ओमध्ये काय येतं की डिफेक्ट्स कुठले पॉईंट आऊट झालेत आणि कसे रेक्टिफिकेशन आपण केलेत किंवा करणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं की हा O फॉर्म पण आपल्याला सबमिट करायचा असतो, तर त्यावेळेपर्यंत कदाचित रेक्टिफाय होणार नाही आपले पॉईंट्स, तर आपण कसे करणार आहोत ते पण आपल्याला याच्यामध्ये लिहून द्यायला पाहिजे. रेग्युलेटरीज तुम्ही कशी रेमेडी घेतली आहे इनरेग्युलेटरीवरती, तर ते जे काय आहेत ते मुद्दे तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायचे असतात. तुम्ही काय काय ॲक्शन घेतलेली आहे इच ऑडिट ऑब्जेक्शनवरती, तर हे तुम्हाला ॲक्शन टेकन रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये द्यायला लागतं. आणि तुम्ही पुढच्या स्टेप्स काय घेणार आहेत, प्रिव्हेन्शन काय त्याच्यामध्ये, तर ही गोष्ट जी आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायची. त्याचा एक फॉर्मॅट पण आपण घेतला आहे तो आपण बघूयात. मस्ट बी सबमिटेड टू रजिस्टर अँड प्रेझेंटेड इन AGM. AGMमध्ये प्रेझेंट झालं पाहिजे. स्टेप 1 काय, कोणी बनवायचं, तर नॉर्मली सेक्रेटरी जे असतात मॅनेजमेंट कमिटीचे सगळ्यांच्या मदतीने त्यांनी तो बनवला पाहिजे असं बायलॉजमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मॅनेजिंग कमिटीज डिस्कस आणि ॲप्रूव्ह करते फॉर्म O आणि मग तो रजिस्ट्रार आणि AGMमध्ये सबमिट करायचा असतो विथ द सिग्नेचर ऑफ ऑडिटर. याच्यामध्ये नॉर्मली सिरियल नंबर तो वर्डिंग काय आलं आहे ऑडिट रिपोर्टमध्ये ते टाकायचं असतं. त्यानंतर सोसायटीचं एक्सप्रेशन काय त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं तुम्ही.
रिझन काय होतं नॉन कम्प्लायन्सचं, का बरं नाही झालं त्यावेळेला. रेक्टिफिकेशन ॲक्शन टेकन काय आलं, अकाउंटिंग एंट्री पास झाल्या, प्रोसिजर चेंजेस काय बदलले किंवा डॉक्युमेंट्स काय तुम्ही ऑब्टेन केले असतील तर. फॉर एक्झाम्पल आता इन्शुरन्स पॉलिसी नाही आहे, इन्शुरन्स पॉलिसी जर तुम्ही केली असेल तर मग त्याचं डॉक्युमेंट ऑब्टेन करायचं, ते लावायचं आणि सांगायचं इन्शुरन्स पॉलिसी हॅज बीन टेकन. त्यानंतर टाईमलाईन काय कम्प्लिशनच्या, समजा आता नाही होते ते पुढच्या वर्षी आम्ही करू, येत्या वर्षात करू, तर हे कमिटमेंट तिथे आपल्याला द्यायचे असतात. सपोर्टिंग एव्हिडन्स द्यायचे असतात आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण काय घेणार हे त्याच्यामध्ये द्यायचे असतात. एक ऑडिट आपण फॉर्म ओ एकदा बघूया. एस्केप. अल्टर. फोल्डर फॉर्म ओ. तर हा फॉर्म ओचा फॉर्मॅट आहे जो आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेला आहे. दिसते सगळ्यांना. तर जसं मी आत्ता म्हणालो की याच्यामध्ये तुम्हाला सोसायटीचं नाव, नंतर कुठल्या पिरियडसाठी फॉर्म ओ आहे, तुमचे ऑडिटर कोण होते, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं इकडे टाकायला लागतं. नंतर जसं आपण म्हणालो की काय आहे, आता मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी काही इथे उदाहरणं दिलेली आहेत की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आता बायलॉ नंबर 145 आहे, जो कुठे आला, आपण जे म्हटलं एक्झॅक्ट वर्डिंग कुठनं आलेला आहे किंवा कुठला आहे त्याचा रेफरन्स द्यायचा की ऑडिट रिपोर्टमध्ये तुम्ही ते ऑब्जेक्शन कुठे बघायचं आहे लोकांनी. मग आपण काय लिहिलं की देर आर नो ट्रान्झॅक्शन, आपल्याला होतं की 1500च्या वरती झाल्या नाही पाहिजे ट्रान्झॅक्शन, असं आपलं ऑडिट ऑब्जेक्शन होतं. मग त्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलं की द मॅनेजमेंट इन्फॉर्म 24-25मध्ये नवीन वेंडर आले, वॉट एव्हर एक्सप्लेनेशन दे आर गिवन, आणि मॅनेजमेंट कमिटी आता कंप्लाईड करणार आहेत, 1 एप्रिलपासून कॅश विड्रॉ नाही केली आहे. तर हे सगळे तुम्ही जे काही कंप्लाय केलं असेल ते तुमचं या कॉलममध्ये येईल. मग तुम्ही रिझोल्युशन जर त्याच्यासाठी काही पास केलं असेल तर ते इथे दाखवायचं आणि काही रिमार्क असेल ते इथे यायचं. तर हा एक फॉर्मॅट आहे, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सबमिशन केलं पाहिजे. नॉर्मली तुमचे ॲनेक्शर ऑडिट रिपोर्टमध्ये काय आहे, शेअर सर्टिफिकेट इश्यू नाही केलेत किंवा हे नाही केले, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या फॉर्म ओमध्ये येतील. आणि तिथे प्रत्येक क्लॉज तुम्हाला मेन्शन करायचं आहे की कुठल्या ऑडिट रिपोर्टमध्ये कुठल्या पार्टमध्ये कुठल्या सिरियल नंबरवरती तुमचं ऑब्झर्वेशन आहे. तर हे सगळं तुमचं याच्यामध्ये आलं पाहिजे आणि याच्यावरती ऑडिटर आणि सोसायटीनी सही करायची आणि ते DDR ऑफिसला सबमिट करायचं असतं प्रेझेंटेशन. आता मी जसं म्हटलं काही ड्यू डेट्स असतात आपल्या, डेडलाईन्स कुठल्या कुठल्या, तर त्याचं एक छोटंसं चार्ट आपण मेंटेन केलं आहे. फायनान्शियल 31 मार्चला क्लोज होणार, अकाउंट तुमचं 31 मेपर्यंत फायनलाइज होणार, ऑडिट कम्प्लिशन 31 जुलैपर्यंत ऑडिटरने ऑडिट रिपोर्ट दिला पाहिजे 31 जुलैपर्यंत. त्यानंतर AGM तुमची 30 सप्टेंबरच्या आत झाली पाहिजे. फॉर्म ओचं तुमचं जे आहे प्रिपरेशन आणि रजिस्ट्रेशन ते 3 महिने AGMपासून 3 महिन्याच्या आत तुम्ही ते करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट AGMमध्ये तो फॉर्म ओ तुम्ही वाचून टाकला, कारण काय तो AGM झाल्यानंतर तुम्ही तो भरणार ना फॉर्म, तर त्याच्यामुळे तो नेक्स्ट AGMमध्ये तुम्ही मागचा फॉर्म कुठला सबमिट केला आहे त्याचे हे डिटेल्स द्यायला पाहिजेत. इन्कम टॅक्सचं रिटर्न तुमचं गेलं पाहिजे 31 ऑक्टोबर किंवा 31 जुलैपर्यंत, आणि AGMची नोटीस तुमची 14 डेज बिफोर सगळ्यांना गेली पाहिजे. एक साधारणपणे या टाईमलाईन आपण इथे मेंटेन केलेले आहे की कुठल्या कुठल्या टाईमलाईनमध्ये कुठली कुठली कामं केली पाहिजेत. आपण नॉन कम्प्लायन्स केलं नाही तर काय होऊ शकतं, नॉन कम्प्लायन्स जर केलं नाही तर तुम्हाला फाईन होऊ शकतो, पेनल्टी 150 रुपीजपर्यंत. रजिस्टर तुमच्याकडनं कॉस्ट रिकवर करू शकता कमिटी मेंबरच्या पर्सनल याच्यामधनं. त्यानंतर कमिटी मे बी सप्रेस, कमिटी तुमची सस्पेंड होऊ शकते. आणि डिस्क्वालिफाईड फ्रॉम होल्डिंग ऑफिस इन एनी कॉपरेटिव्ह, जसं मी आत्ता म्हणालो की कुठल्याही संस्थेमध्ये तुम्हाला जर नॉन कम्प्लायन्स झाला तुमचा फॉर्म ओसाठी म्हणा किंवा याच्यासाठी, तर तुम्हाला हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यामध्ये येतात. तर कॉन्सिक्वेन्सेस लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जबाबदारी ते जबाबदारीसोबत आपल्याला आपल्या ड्युटीज आणि ऑब्लिगेशन जे आपण म्हणतो, त्या ड्युटीज आणि ऑब्लिगेशनमध्ये ऑब्लिगेशन आहे हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर नॉर्मली काय होतं की कुठले कुठले ऑडिट ऑब्जेक्शन नॉर्मली येतात, म्हणजे जस्ट थोडे कवर करायचा प्रयत्न केला आहे. कॅश तुमची 5,000च्या वरती तुमच्याकडे नको आहे, कॅशमध्ये जर काही तुम्ही रिसिप्ट घेत असाल कुठल्या, तर ती तुम्ही इमिजिएटली बँकेमध्ये डिपॉझिट करून टाकायला पाहिजे. 5,000च्या वरती तुमच्याकडे कॅश नको आहे. त्यानंतर मेंटेनन्स रिवाईज नाही केलं बऱ्याच दिवसापासून, तर एक्सपेन्सेस ॲनालाइज करून मेंटेनन्स रिवाईज करायचं असेल, कमी करायचं किंवा जास्ती करायचं, त्याचं एक तुम्हाला वर्किंग बनवून ठेवावं लागेल की ठीक आहे नाही वाढवायचा तोच ठेवायचा. तर एक तुमच्याकडे डिस्ट्रिब्युशन पाहिजे की आपण का वाढवत नाही आहे आणि का वाढवतो आहे. तर दोन्हीसाठी आपल्याला प्लस मायनस दोन्हीसाठी आपल्याला पाहिजे. FD रजिस्टर मेंटेन नाही केलेलं आहे.
आता एक सगळ्यात महत्त्वाचं एक येतं आहे ना, इंटरेस्ट इज नॉट चार्ज ॲज पर. हा पॉईंट बऱ्याच ठिकाणी कॉमन येतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं की सोसायटी आपापल्या मनाने इंटरेस्ट चार्ज करतात. फॉर एक्झाम्पल, या महिन्यात तुम्ही पैसे नाही 500 रुपये रँडमली लावून टाकले प्रत्येक महिन्याला. पण गव्हर्नमेंटने नाही सांगितलं, त्यांनी त्यांच्या ॲक्टमध्ये कंपल्सरी दिलेलं आहे की 21%पेक्षा तुम्ही जास्त इंटरेस्ट घेऊ शकत नाही. आता याच्यामध्ये इनजस्टिफिकेशन कसं होतं की फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाने त्यांचं 6,000 रुपये तुमचं क्वार्टरली मेंटेनन्स आहे, एक दिवसानंतर त्यांनी लेट केला तर त्याच्यावरती साधारणपणे फक्त 21% जरी पकडले तर 5 रुपये इंटरेस्ट येतो. आणि तुम्ही त्याच्याकडनं 300 रुपये रँडमली 500 रुपये असे पैसे घेता. मग त्या केसमध्ये काय होतं की हे इनजस्टिफाईड आहे, हे लॉमध्ये अलाउडच नाही आहे की तुम्ही त्याला डे वाईजच इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि त्याच्याकडनं तेवढे तसे पैसे घेतले पाहिजे. तुम्ही जे रँडम करता ना, दिस इज टोटली रॉंग. हे पूर्णपणे चुकीचं आहे की 300 रुपये घेतो आम्ही, मेंटेनन्स 15 तारखेच्या आत नाही भरला तर आम्ही 300 रुपये लावतो. मग 16 तारीख झाली तरी 300 रुपये आणि पुढच्या महिन्याची जरी 31 तारीख आली महिना संपायची तरी पण 300 रुपयेच घेणार. तर हे चुकीचं आहे. तर त्या केसमध्ये तुमचा लॉस आहे आणि बाकीच्या केसमध्ये मेंबरचा लॉस आहे. तर आपण कायद्याप्रमाणे संस्था चालवली पाहिजे, तर आपण हे 21%नीच सिम्पल इंटरेस्टनी कॅल्क्युलेट करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे. एक छोटंसं एक्झाम्पल पण आपण घेतलं होतं इथे की कसं कॅल्क्युलेट करायचं. तर एक छोटंसं तुम्ही एक एक्सेल शीट अकाउंटंटच्या टीमला तुम्ही देऊ शकता बनवून. एक साधारणपणे तुमची आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे तर त्याच्यावरती तुम्ही एक ड्यू डेट, इथे मी फक्त हे कॉलम सांगतो समजावून. इंटरेस्ट अमाऊंट प्रत्येक वेळेला चेंज होऊ शकते. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे तुमची, त्याची ड्यू डेट काय होती, त्यांनी ॲक्च्युली पेमेंट कधी केलेलं आहे, त्याची क्वार्टर एंडची डेट काय होती आणि तुमची किती दिवसांनी डिले झालेलं आहे पेमेंट करायला. आता फॉर एक्झाम्पल यांनी पुढे जाऊन इथे 50,000 रुपये भरले इथे, तर मग हे भरले तर मग कशाच्या अगेन्स्ट आपण ॲडजस्ट केले तर ते आपण सगळं इथे मेंटेन करायला पाहिजे आणि डे वाईज इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आता तुम्ही सगळे बरेच लोक IT-मधले असतात, तर प्रत्येक जण याच्यामध्ये नवीन तुम्हाला मेंबरकडनं इनपुट येऊ शकतात. तर तुम्ही एक हे इंटरेस्टचं एक सिम्पल वर्कशीट बनवून घेऊ शकता आणि एक इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचं डेटा तुमच्याकडे करू शकता. आजकाल नवीन सॉफ्टवेअर पण आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता टॅलीमध्ये जर तुम्ही अकाउंटिंग करत असाल, टॅलीमध्ये ॲटोमॅटिक तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून मिळतं. नंतर मायगेट असेल, नो ब्रोकरहुड असेल, अपना कॉम्प्लेक्स असेल, अपार्टमेंट अड्डा असेल, आणखीन बरेच जे काही नवीन सॉफ्टवेअर आले, तर कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये, तर आता आजकाल बँक पण सॉफ्टवेअर झालं, TGSB बँक झालं, हे झालं, हे पण अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर झालं. तर सॉफ्टवेअरमधून पण तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही एक साधारणपणे एवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे रेडीली अवेलेबल पाहिजे. तर बेस्ट प्रॅक्टिस काय आहे तुमचं ऑडिट नीट होण्यासाठी, बिफोर ऑडिट काय होतं आणि आफ्टर ऑडिट काय पाहिजे. कम्प्लीट ऑल पेंडिंग अकाउंटिंग ऑडिटच्या आधी तुमचं पाहिजे. त्यानंतर रिकन्साईल ऑफ ऑल बँक अकाउंट्स, जसं मी सांगितलं तसं. त्यानंतर टॅली मेंबर्स इच लेजर, मेंबरचं लेजर टॅली करून घ्यायचं. वाउचर ऑर्डरमध्ये लावून ठेवायचे ऑडिटरसाठी. त्यानंतर शेड्यूल आणि स्टेटमेंट जे काय असतील फायनान्शियल्स तुमच्या अकाउंट्सच्या टीमकडनं बनवून घ्यायचे ऑडिटरला देण्यासाठी. आफ्टर ऑडिट तुम्हाला काय काय करायचं आहे, ऑडिट आलेला ऑडिट रिपोर्ट तुम्ही स्टडी करायचा की काय काय ऑब्झर्वेशन्स आहेत, तुम्हाला त्याच्यावरती काही आक्षेप आहे का किंवा काही चुकीचं आलं आहे का ऑडिटरकडनं, तर ते सगळं तुम्हाला ऑडिट रिपोर्ट बघायला पाहिजे. लगेच इमिजिएटली तुम्ही तो ऑडिट रिपोर्ट जो आहे तो कमिटीमध्ये डिस्कस करायला पाहिजे. सुरुवातीला पहिल्यांदा की ऑडिट कमिटीची तुमची जी काही मीटिंग येईल त्या महिन्यामध्ये डिस्कस व्हायला पाहिजे. रेटिफिकेशन लगेच चालू करायला पाहिजे. डॉक्युमेंट्स कुठले कुठले घ्यायचे आहेत, काय करायचं ते, आणि ऑडिट फॉर्म तो जो आहे तो O फॉर्म बनवायला घ्यायला पाहिजे ऑडिट ऑब्झर्वेशन जर काही असतील तर. आता ट्रान्सपरन्सी जर मेंटेन करायची असेल, आपण जसं सारखं म्हणतो आहे, तर काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये मंथली फायनान्शियल स्टेटमेंट तुमचे नोटीस बोर्डवरती गेले तर ते ॲडवायजेबल आहेत. प्रत्येक महिन्याचे इन्कम किती झालं, एक्सपेंडिचर किती झालेलं आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जर तुम्हाला AGMच्या 14 दिवस आधी तुम्ही ते AGMच्या नोटीससोबत पाठवले तर लोकांनाही कळेल की त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारायचे ते रेडी राहतील, तर ते तुम्ही पाठवले पाहिजेत. नंतर मेजर एक्सपेन्स काही झाले असतील तर त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन करायला पाहिजे. ऑडिट रिपोर्ट तुम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये AGMमध्ये सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ऑडिटर जर उपलब्ध नसतील तर तुमच्या कोणीतरी समजून घेतला पाहिजे आणि समजवलं पाहिजे. आणि ऑडिटरला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही AGMमध्ये येऊन एक्सप्लेन करा म्हणून. इट इज नॉट मॅन्डेटरी, पण हे ॲडवायझरी असतं की तुम्ही येऊन जर एक्सप्लेन केलं तर बरं पडेल. तर ऑडिटर पण येऊ शकतात. नंतर मेंबरच्या क्वेरीज तुम्ही पेशंटली ऐकल्या पाहिजेत आणि उत्तर दिले पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनल सेशन कंडक्ट केले पाहिजेत. सहकार दरबाराच्या द्वारे म्हणा किंवा आणखीन कुठल्या वेच्याद्वारे तुम्ही एज्युकेशनल जे आहे ते सेशन तुम्ही घेतले पाहिजेत.
आणि मेंबरचं पार्टिसिपेशन तुम्ही फायनान्शियल डिसिजनमध्ये घेतलं पाहिजे. कसं करता येईल, तर एक कमिटी असते आपली, तर कमिटीने एक सब कमिटी ऑर्गनाईज करायची. आता लिफ्ट मेंटेनन्स आहे, तर त्यातले जे इंजिनियर्स असले आपल्या मेंबरमधले, त्यांची एक सब कमिटी तुम्ही कॉन्स्टिट्यूट करू शकता, त्यांचे ॲडवाईस घेऊ शकता. पेंटिंगसाठी तुम्ही काही 10 लोकांना रिक्वेस्ट करू शकता, तुम्ही एकत्र या, जेणेकरून आपल्याला त्याचे खर्च कसा करायचा, कसं प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा. तर सब कमिटीज वगैरे तुम्ही फॉर्म करून सगळं करेल ते आम्ही करू म्हटलं तर मग बऱ्याच गोष्टी मागे पडतात, त्या होत नाहीत आणि जबाबदारी पण येते, मग लोकांना उत्तर पण आपल्याला द्यावं लागतात. त्यासाठी लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढवा, तर तुम्हाला बऱ्यापैकी सोपं जाईल हे सगळं मेंटेन करायला. आता बेसिकली टाईमलाईन क्रिटिकल आहेत. टाईमलाईन सगळ्यांनी, आता आपण एवढं सेशन घेतलं आहे 40-45 मिनटाचं, तर त्यामध्ये काय काय आपल्याला महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईमलाईन्स हे क्रिटिकल आहेत. तर टाईमलाईन तुमच्या हे झाल्या पाहिजेत. पेनल्टी, पर्सनल लायबिलिटी पण होऊ शकते, त्यामुळे टाईमलाईन्स आणि कॉन्सिक्वेन्सेस तुमच्या लक्षात आले पाहिजेत. आता जसं म्हटलं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्यामुळे रेग्युलर इंटरनल चेक तुम्ही ठेवा ॲज अ मॅनेजमेंट कमिटी. वर्षाच्या शेवटी फक्त कंप्लायन्स करायचं म्हणून तुम्ही ऑडिट कम्प्लीट करू नका, किंवा कंप्लायन्स करायचं म्हणून तुम्ही फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्या ऑडिटकडे बघू नका. तर त्याच्यात जर तुम्ही रेग्युलरली इंटरनल चेक ठेवले, दर 3 महिन्याला म्हणा, 6 महिन्याला ऑडिटरसोबत मिटिंग घ्यायची, अकाउंटंटसोबत मिटिंग घ्यायची, तुमचं अकाउंट कोण बघतं त्यांच्यासोबत क्वार्टरली जरी मिटिंग घेतली तरी कुठले मुद्दे राहिले आहेत, काय राहिले तर तुमच्या लक्षात येईल. नंतर ट्रस्ट बिल्डरसाठी ट्रान्सपरन्सी, ओपन कम्युनिकेशन पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जर काही प्रोफेशनल हेल्प पाहिजे तर ती तुम्ही नक्की घ्या. म्हणजे असं नाही की आता कोणाला बोलवायचं, काय करायचं. तर या लोकांकडनं तुमचे इंटरनल मेंबर जरी असतील, इफ दे आर क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट, इफ दे आर एक्सपर्ट्स इन अकाउंटिंग, तर तुम्ही त्यांची पण हेल्प घेऊ शकता इंटरनल मेंबरची. बाहेरचं तुम्हाला तर आहेच आहे, ओपन मार्केटमधनं तुम्ही वेंडर सिलेक्ट करून त्यांच्याकडनं पण तुम्ही करून घेऊ शकता. पण तुम्ही सजेशन घ्या, एंगेज करा लोकांना आणि माहिती घ्या. माहिती नाही आहे म्हणून स्किप झालं असं होऊ देऊ नका. तुम्ही ती माहिती करून घ्या आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करा. जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही फक्त मॅनेजर नाही आहेत फंडचे, तर यू आर द कस्टोडियन ऑफ मेंबर ट्रस्ट. त्याच्यामुळे तुम्हाला एव्हरी फायनान्शियल डिसिजन, एव्हरी एक्सपेन्सेस, एव्हरी इन्व्हेस्टमेंट मस्ट बी मेड विथ हायेस्ट स्टँडर्ड ऑफ ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही कस्टोडियन आहात. तुम्ही लोकांच्या पैशाचं, तुमच्याकडे लोक पैशाचा विश्वासाने, तर तो विश्वास तुम्हाला कुठे तडा जाऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फायनान्शियल डिसिजन घेताना, एक्सपेन्स करताना सगळ्या मेंबरला तुम्ही इंटिमेट करा. आणि हे कसं करता येईल, तर ऑडिट अँड रेक्टिफिकेशन इज अ टूल फॉर दिस एक्सिलन्स इन गव्हर्नन्स. तर याच्याद्वारे तुम्ही ते करू शकता.